घेत आहे ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि काजू. मी टाकत आहे हळद, मीठ आणि थोडा लिंबाचा रस. आता हे सगळं छान मॅरिनेट करा. फोडणीसाठी कढईत मी तेल घेतलं. आता मी टाकत आहे त्यात बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. झाला आहे. आता मी यात वाटण टाकते. यात मी टाकत आहे गरम पाणी. झाकण ठेवून मध्यम आचेवर चिकन शिजू द्या. आता मी यात टाकत आहे लाल तिखट आणि गरम मसाला. ही झाली तयार झणझणीत चिकन करी.